चॅनल. सो काही दिवसापासून मी फार बिझी होते, त्याच्यामुळे ब्लॉग टाकू शकले नाही. आणि आज मी आहे दांडीला. सो दांडी तेच प्लेस आहे जिथे सॉल्टचा सत्याग्रह म्हणजे मिठाचा सत्याग्रह केला होता गांधीजींनी. आणि इथे त्यांच्या रिलेटेड मेमोरियल्स आहेत. त्याच्यानंतर इथे आता आम्ही बीचला आलेलो आहो टू स्पेंड सम टाईम विथ अवर फॅमिली. आणि आता तिथे जाऊ. सो हे जास्त नोन प्लेस नाही आहे, पण मी तुम्हाला सांगेल की इथे काय काय आहे बघण्यालायक. सो तुम्हाला पण जे गुजरातचे लोक आहेत ते पण येतातच, पण जे महाराष्ट्राच्या रिलेटेड जवळचे लोक आहेत ते पण येऊ शकतील. आणि आता आपण जाऊ बीचकडे. आता आपण बीचकडे चाललोय. मग त्याच्यानंतर स्मारक वगैरे आहे गांधीजींचं, तिथे जाऊ. आणि हे म्हणजे असं जस्ट टू हॅव मीन्स की कसं असेल समुद्र, त्यासाठी आहे. माझ्या आजोबांची फार इच्छा होती समुद्र बघायची, त्याच्यामुळे आम्ही त्यांना इथे आणलं आहे, कारण जवळपास आम्हाला हेच होतं. पण होतात, बाईक राईड, कॅमल राईड, हॉर्स राईड. तुम्ही तुमचे टिफिन्स सगळं घेऊन येऊ शकता इथे. प्लीज डोंट डू दिस. हे कचरा नको करत जा. नॅचरल ब्युटी एकदम खराब. म्हटलं समुद्र खूप छान वाटतं. आजोबाची खूप इच्छा होती समुद्र बघायची, त्याच्यामुळे आज आम्ही समुद्र बघायला आलोय. ते पहिल्यांदाच आमच्या इथे आले गुजरातला फिरायला. सो आता मी गुजरात बघायला गुजरात दर्शन झालं. आता आम्ही आलो आहे दांडी गांधीजीचं मेमोरियल. पण इथे ॲज सच काही आहे नाही. म्हणजे जर तुम्ही वन डे ट्रिप डबा पार्टी प्लॅन करत असाल तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही 5-10 अर्धा तास मॅक्सिमम बीचजवळ एन्जॉय करू शकता. आणि त्याच्यानंतर यू कॅन स्टे हिअर. हे मेमोरियल आहे त्यांचं. आणि इथे असं ॲज सच काही आहे नाही की त्यांचे मेमरीज या असं काही ठेवलं राहील बा. नॉर्मल हे आहे. आणि ॲक्च्युली ते मेंटेनन्स पण कोणी करत नाही. तर सो तुम्ही तुमचे टिफिन्स वगैरे आणू शकता आणि टाईम स्पेंड करू शकता फॅमिलीसोबत. तेवढा पुरता ओके, बट बिग हॉल नको.